नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम आपण फोटोशॉप काय आहे, फोटोशॉपमध्ये कोणत्या प्रकारचं काम केलं जातं त्या प्रकारची माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम आपण फोटोशॉप ओपन करूया. हा जो सिम्बॉल आहे PS, तो फोटोशॉपचा सिम्बॉल आहे. तिकडे तुम्ही क्लिक करून फोटोशॉप ओपन करू शकता. हा फोटोशॉपचा नवीन क्रिएटिव्ह क्लाउड वर्जन आहे. फोटोशॉपचे बरेच वर्जन होऊन गेले. ह्याच्या पाठी ॲडोब फोटोशॉप CS6 होता, CS5 होता, CS4 होता. तर जसे फोटोशॉपचे वेगवेगळे वर्जन बनत गेले त्याप्रमाणे फोटोशॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस हे करत गेले. आता ॲडव्हान्स मॉडेलमध्ये फोटोशॉप CC हा आहे आणि आपण CCवरती काम करणार आहोत. मेन म्हणजे या ज्या फाईल एडिट इमेज लेअर वगैरे आहे तो टॉप बार आहे. इकडे फोटोशॉपचे टूल्स आहेत, याला टूल बार वगैरे म्हणतात. इकडे आपण लक्ष द्याल तर लेअर आहे, पाथ आहे, ॲक्शन्स आहेत, ॲडजस्टमेंट, चॅनल, स्टाईल वगैरे आहे. त्यांचे शॉर्टकट्स इथे आहे. आता सर्वप्रथम आपण फोटोशॉपच्या टूलबद्दल माहिती करून घेऊया. पहिल्यांदा फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्ही न्यू ऑप्शन आहे, तिकडून तुम्ही नवीन फाईल घेऊ शकता. नवीन फाईल घेतल्यानंतर जे डॉक्युमेंटवर आपण काम करणार आहे त्या डॉक्युमेंटचं नाव देऊया, अनटाइटल्ड 1 अबाउट फोटोशॉप. अबाउट PS. इकडे बरेच ऑप्शन आहेत, कोणत्या प्रकारचे वेब, पेपर, फोटोज, साईज आहे ते कस्टम ठेवलं तरी चालेल. इकडे तुम्ही विड्थ देऊ शकता, इकडे हाईट देऊ शकता. त्याचबरोबर इकडे पिक्सल्समध्ये आहेत, इंचेसमध्ये आहेत, सेंटीमीटर्स आहेत, मिलीमीटर्स आहेत, पॉईंट, पिकासा, कॉलम्स वगैरे वगैरे बरेच प्रकार आहेत. ते तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर इकडे साईज देऊया. आपण साईज घेऊया 500 पिक्सल्स आणि हाईटसुद्धा 500 ठेवूया. रेझोल्युशन 70 ठेवूया. इकडे RGB ठेवूया, 8x8 ठेवूया आणि बॅकग्राऊंड व्हाईट ठेवूया. हे ॲडव्हान्स सेटिंग बघायची काही गरज नाही आहे. इकडे जाऊन ओपन करूया. ओके केल्यानंतर थोड्या वेळात नवीन फाईल तयार होईल. तर ती नवीन फाईल तयार झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे बॅकग्राऊंड व्हाईट आलेलं आहे. आता आपल्याला जे काम करायचं आहे ते या एरियामध्ये करायचं आहे. हा आपला वर्क स्पेस आहे. सर्वसामान्यपणे फोटोशॉप शिकत असताना या साईडला ज्या मेन ॲक्शन्स आहेत त्यांची आपण माहिती घेऊया. त्या सगळ्या आपण काढून टाकूया, करण्याचा आत्ताच काही गरज नाही आहे आपल्याला. स्टाईल वगैरे सुद्धा काढून टाकू. आता फक्त नॉर्मल बेसिकली फोटोशॉप यूज करत असताना पण सर्वसामान्यपणे कोणत्या टूलने काय केलं जातं याचा अभ्यास करू. या ज्या लेअर आहेत, जसे जसे तुम्ही ऑब्जेक्ट एकावरती एक घेत जाता, तयार करत जाता, तसे तसे इकडे लेअर या साईडला लेअर पॅलेटमध्ये लेअर बनत जातात. इकडून वेगवेगळे व्ह्यूज आहेत. 3D व्ह्यूज आहे, मोशन व्ह्यूज आहे, पेंटिंग आहे, फोटोग्राफी आहे. त्यानुसार इकडे एडिट ऑप्शन येत असतात. हे त्यांचे मेन फीचर आहेत. फोटो एडिट करताना आपल्याला हे लागतं, हे ऑप्शन लागतात. फोटो एडिटमध्ये ब्राईटनेस आहे, लेवल्स आहे. हळूहळू आपण एक एक शिकत जाणार आहोत. आपण एक्सटेंडेड घेऊया. सर्वसामान्यपणे हा पहिला जो टूल आहे त्याचं नाव आहे मूव्ह टूल. तो V प्रेस करून सुद्धा तुम्ही त्याचं शॉर्टकट आहे V. कीबोर्डवरती V बटन दाबले असता डायरेक्ट तो सिलेक्ट होतो. आता उदाहरणार्थ तुम्ही हा ऑप्शन सिलेक्ट केला आहे ग्रेडियंट आणि त्यानंतर तुम्हाला मूव्ह टूल सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही आपोआप कीबोर्डवरती V दाबलं बरोबर तो सिलेक्ट झाला. हा जो आहे तो आहे
रेक्टँगल मर्क्युरी टूल, ह्याचा शॉर्टकट आहे M. ह्या टूलने तुम्ही सिलेक्ट करू शकता. मूव टूलने सुद्धा ऑब्जेक्ट इकडून तिकडे हलवू शकता. सर्वसामान्यपणे आता आपण तुम्हाला सांगतच आहे मी की या टूलचा यूज कसा करायचा. हा आहे पॉलिगॉन लॅसो टूल. ह्याचा सुद्धा उपयोग सिलेक्शनसाठी सुद्धा होतो. त्यामध्ये त्याच्या आतमध्ये राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला लॅसो टूल, पॉलिगॉन लॅसो टूल, मॅग्नेटिक लॅसो टूल असे वेगवेगळ्या प्रकारचे नवीन टूलचे ऑप्शन्स आहेत. याचा शॉर्टकट आहे L. हा झाला तिसरा पॉईंट. चौथा जो आहे तो आहे ब्रश टूल, क्विक सिलेक्शन टूल. त्यामध्ये सुद्धा आतमध्ये मॅजिक वॅन टूल आहे, क्विक सिलेक्शन टूल आहे, 2 ऑप्शन आहेत. चौथा जो आहे तो आहे क्रॉप टूल. त्याने इमेज तुम्ही क्रॉप करू शकता. त्यामध्ये सुद्धा वेगळे 3-4 प्रकार आहेत. क्रॉप टूल, स्लाइस टूल आहे, स्लाइस सिलेक्ट टूल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सिलेक्ट करू शकता. पुन्हा मूव टूल सिलेक्ट केला. अशा प्रकारचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. जसे जसे तुम्ही त्या टूलचा वापर करत जाल तसं जसं तुमच्या लक्षामध्ये येणार आहे. त्यानंतर आहे डॅश टूल आहे. त्यामध्ये 2-4 ऑप्शन आहेत. ब्रश टूल आहे, क्लोन स्टॅम्प टूल आहे, परत मॅजिक इरेझर आहे, ग्रेडियंट टूल आहे, स्मच टूल आहे, ड्रॅग टूल आहे, कन्वर्ट पिक्सल पॉईंट आहे. त्यामध्ये पेन टूल आहे, फ्री फ्रॉम पेन टूल आहे, ॲड अँकर पॉईंट आहे. असे वेगवेगळे प्रकारचे आहेत. सर्वात महत्त्वाचा आणि सर्वांना उपयोगी असा टेक्स्ट टूल आहे. त्यामध्ये हॉरिझॉन्टल टाईप टूल आहे, व्हर्टिकल टाईप टूल आहे, हॉरिझॉन्टल टाईप मास्क टूल आहे. वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे. हा एक आहे डायरेक्ट सिलेक्शन टूल आहे. त्याचा शॉर्टकट A आहे. त्यामध्ये कस्टम शेप्स आहेत, रेक्टँगल वगैरे वगैरे इकडे ॲड करून ठेवलेले आहे. इकडून तुम्ही ते टूल घेऊ शकता. लाईन टूल आहे, पॉलिगॉन टूल आहे, एलिपेस टूल आहे. वेगवेगळे यूज करून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स तयार करू शकता. हा जो आहे हा एक नवीन टूल आहे, हँड टूल. ह्या हँड टूलने तुम्ही वर्कस्पेस घेऊ शकता आणि वर्कस्पेस झूम केला असता, तो दाबला असता इकडे असं हलवू शकता, खाली वरती जाऊ शकता. या टूलने राईट लेफ्ट प्रेस बटन दाबून तुम्ही खाली वरती जाऊ शकता. कंट्रोल 0 केलं की तुम्ही फिट टू स्क्रीनवरती येऊ शकता. त्यानंतर आहे झूम टूल. झूम टूलने एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला की तो झूम होतो. झूम टूलनेच राईट क्लिक केल्यानंतर फिट टू पेज, फिट टू स्क्रीन येतं, 100% येतं, 200 येतं, प्रिंट स्क्रीन येतं, झूम इन, झूम आउट असे वेगवेगळे ऑप्शन येतात. राईट क्लिक करून फिट टू पेज केला की बरोबर सिलेक्ट होतं. खाली आहे ते 2 टूल. ते टूल आपण सिलेक्ट करताना कलर देण्यासाठी असतात. कलर कसे द्यायचे ते असतात. इकडून तुम्ही फ्लिप करू शकता, ते फ्लिप करू शकता. उदाहरणार्थ इकडे क्लिक केली की रेड कलर घेतला. आता रेड कलर खाली हवा आहे तुम्हाला, क्लिक केल्यानंतर रेड खाली गेला, क्लिक केल्यानंतर रेड वरती आला. ही झाली फोटोशॉपच्या टूलबद्दलची माहिती. आता फोटोशॉपचे टूल यूज करायचे कसे याची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट एपिसोडमध्ये देणार आहे. एवढं ऐकून घेतल्याबद्दल थँक्यू. आणि आता आपण पुढच्या एपिसोडमध्ये टूल कसे यूज करायचे याचा अभ्यास करूया.